नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्य छंदमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एका नव्या विषयावर बोलणार आहे, जो विषय मला फार महत्त्वाचा वाटतो. मित्रांनो, गेल्या 50 वर्षाच्या पत्रकारितेत आणि 50 वर्ष नाट्य समीक्षा करीत असताना मला रंगकर्मींचा, रंगभूमीचा इतका सलोख का निर्माण झाला की मी म्हटलं की हे रंगकर्मी, मग ते औषधी असोत, व्यावसायिक असोत, रंगभूमीवर आपली नाटकं करीत असतात, तालमी करीत असतात. तालमी म्हणजे किती? एक एक महिना तालमी करतात हौशी रंगकर्मी, तर 20 दिवस तालमी करतात आपले व्यावसायिक कलाकार. आणि नाटकाचे प्रयोग करत असताना, नाटकाचे दौरे करीत असताना मला प्रकर्षानं आठवलं, जाणवलं की समजा हे कलाकार, रंगकर्मी आजारी पडले तर त्यांना स्वतःची हॉस्पिटलची सोय आहे का? म्हणजे रंगकर्मींना हॉस्पिटल नाही आहे. शासन दरबारी त्याची कितीही वेळा विचारणा केली तरी त्याचं चोख उत्तर मिळत नाही. महानगरपालिकेची मुंबईत हॉस्पिटल आहेत, महाराष्ट्र शासनाची मुंबईत हॉस्पिटल आहेत, परंतु या हॉस्पिटलमध्ये आमच्या रंगकर्मींना जागा आहे का? आमचे रंगकर्मी इतकी वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत, तर त्यांना हक्काचं असं हॉस्पिटल आहे का? हे सर्व करोना काळात अनुभवायला मिळालं. आणि मग असा विचार आला की या रंगकर्मींसाठी महानगरपालिकेने, महाराष्ट्र शासनाने जेवढी म्हणून हॉस्पिटल आहे तिथे 10 ते 15% आरक्षित करायला पाहिजे. आणि जी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत तिथे सुद्धा महाराष्ट्र शासनाने ती आरक्षित करून त्यांना डिस्काउंट देणं क्रमप्राप्त आहे. आता ते कधी करतील याचा उलगडा मी पुढच्या भागात करीन. इथेच थांबतो. नमस्कार.